ठीक आहे, चला राम सरांनी आता सगळ्यांना शुभेच्छा देऊन झालेल्या आहेत. सगळं सांगितलेलं आहे की ह्या परीक्षा केवळ एक दोन प्रयत्नात आपण लगेचच थांबायचं नसतं. ह्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सच्या ज्या एक्झाम्स असतात तर त्या कमीत कमी एक ती 4-5 अटेम्प्टची आपली मानसिक तयारी ठेवायची असते. कारण जेवढ्या वेळेला तुम्ही नंबर ऑफ अटेम्प्ट घेतात तर तुम्हाला माहिती असेल प्रोबॅबिलिटीचा नियम काय असतो की आपण सक्सेसच्या तितकं जवळ जात असतो. आणि मग एकदम 90% पर्यंत गेलो, 95 पर्यंत गेलो आणि बऱ्याचदा तिथे कंटाळा येऊन विड्रॉ करतो. तर ते एवढा ग्राफ उंच गेलेला तो प्रोबॅबिलिटीचा जो हे असतो ग्राफ, तर तो सटकन खाली येतो. तर तसं कधीच थांबायचं नसतं. ह्या एक्झाम मध्ये नेहमी प्रयत्न करणं हे खूप गरजेचं आहे. अपडेट राहणं गरजेचं आहे. आणि ह्या एक्झाम आणि हा अभ्यास जो आहे हे कंटिन्युअस, आता आम्ही सुद्धा अजूनही अभ्यास करतो. इव्हन सेट नेट झालं, 2-3 वेळा झालं, 3-3 विषयात झालं, तरी पण अभ्यास करतोच आहोत. कारण काय होतं, ती एक टेंडन्सी आणि ती जी सवय असते, तर त्याच्यामुळं आपण आपल्यात एकदा स्किल तयार झाले ना, आपल्या आपल्या विषयावरती पकड आली ना, की मग साहजिकच आहे आपली गुणवत्ता असेल तर त्या ह्याला मार्केटमध्ये काहीच हे नसते, कमी नसते. म्हणजे आता आपण बघतो भाषेमध्ये चांगले लिखाण करणारे, प्रूफ रिडिंग करणारे, एम.ए. मराठी असतात, हिंदी असतात, पण व्याकरणाच्या दृष्टीनं ड्राफ्टिंग करताना येत नाही. मग काय होतं, कुशल मनुष्यबळ कमी पडतं मार्केटमध्ये. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचं कारण हे एकच आहे की फक्त ह्या एक्झामच नाहीयेत, तर करिअरसाठी सुद्धा तुम्हाला हे क्लासेस किती मदत करत असतात. मग हेच नाही की नुसत्या टीचिंग प्रोफेशन मध्येच नाही, तर भाषेशी रिलेटेड, म्हणजे मी भाषेची आहे म्हणून सांगते की भाषेमधल्या ज्या कॉम्पिटन्सीज आहेत तुमच्या वेगवेगळ्या, लेखन, वाचन, प्रूफ रिडिंग, मार्केटमध्ये काय काय तुमच्या स्किलवरती आधारित तुम्ही काय काय करू शकता उद्योग, तर ते सगळं तुम्हाला आलं पाहिजे. म्हणजे काय होतं की त्या माणसाला भीती राहत नाही की उद्या माझा हातचा जॉब गेला किंवा मला इकडून तिकडं स्विच करायचंय. तर आपल्यामध्ये जर ती कौशल्य जर एकदा फिट झाली आणि आपण अपडेट करत राहिलो नेहमी, तर आपल्याला मरण नसतं कधीच मार्केटमध्ये. ठीक आहे. तर त्यामुळे ह्याच्यावर काम करायचं आणि कुठलंही फील्ड असो, हे मी तुम्हाला जे भाषेचं शिकवतेय हिंदीचं वगैरे, तुम्ही प्रूफ रिडिंग म्हणून तुम्हाला काम करायला भविष्यात आवडलं तरी तुम्हाला ह्याची मदतच होणार आहे. कारण ज्याचं व्याकरणावर कमांड असतं, ज्याचं अधिकाधिक वाचन प्रगल्भ असतं, ती लोक आरामात छान रायटिंग करू शकतात, म्हणजे लेखन करू शकतात, छान वक्ते होऊ शकतात, त्याच्यानंतर छान कॉलम लिहू शकतात वर्तमानपत्रांमध्ये, हिंदीमध्ये लिहू शकतात, मराठीमध्ये. मग जर आपण पीजी असो किंवा ग्रॅज्युएट पास आउट असो, तर आपल्याकडे त्या विषयाची जी मूलभूत कौशल्य आहेत ती इतकी परफेक्ट पाहिजेत. म्हणजे मग काय होतं की मार्केटमध्ये खूप लोकांची गरज आहे. म्हणून मी शब्द हायलाइट करते की कुशल मनुष्यबळ पाहिजे मार्केटला. ठीक आहे. की ढिगाणशी पडलेले आहेत, पीजी झालेले, एम.ए. हिंदी, मराठी, अंग्रेजी, ठीक आहे. पण त्यांना त्याच्यातलं जर सांगितलं की एक पॅराग्राफचं प्रूफ रिडिंग करून द्या, एक पेज कमीत कमी चांगल्या जर पब्लिकेशनचं तुम्ही केलं तर ₹500 त्याचा दर आहे एका पेजचा प्रूफ रिडिंगचा. आणि ते सेटिंग व्यवस्थित करायची, वाक्यरचना वगैरे. तर हे आपण घरी राहून आपली फॅमिली सांभाळत सांभाळत सुद्धा करू शकतो. पण तेवढं तुमचं प्रभुत्व पाहिजे त्याच्यावर. तर त्यामुळे आपल्याला ह्या क्षमता आपल्या विकसित झाल्या पाहिजेत. ह्या दृष्टीनं सुद्धा हे तुम्हाला क्लासेस मदत करत आहेत. नुसतं एक्झामसाठी, टीचिंग प्रोफेशनसाठी नाही, तर आपला प्लॅन बी सुद्धा तयार पाहिजे. म्हणजे कधी कधी असं असतं ना, आपण जेव्हा ह्या एक्झाम फेस करत असतो, तर त्यावेळेला प्लॅन ए, बी, सी आपले नेहमी तयार पाहिजेत. कारण काय असतं की आपलं स्वतःचं पण एक लाईफ कॅल्क्युलेशन पॅरलली चालू असतात. ठीक आहे. तर त्याच्यामुळे कुठं थांबायचं हेही कळलं पाहिजे, किती पुढं पळायचं हेही कळलं पाहिजे, कुठल्या टप्प्यावर थांबायचं हेही कळलं पाहिजे. मग अशा वेळेला ज्याच्याकडे प्लॅन तयार असतात ए, बी, सी, तर त्या व्यक्तीमधला आत्मविश्वास कमी होत नाही, तो घाबरत नाही कशालाही. कारण आता बघताय तुम्ही की खूप अप अँड डाऊन्स आहेत सध्या सुरू करिअरमध्ये, सगळ्या क्षेत्रामध्ये. पण मी अजून पुन्हा पुनरुच्चार करते की ज्याच्याकडे चांगल्या कॉम्पिटन्सीज आहेत, म्हणजे क्षमता आहेत, हा, तर ती लोक कायम, त्यांना कुठंही पर्याय नाही, ती कायम फॉर एव्हर असणार आहेत ती व्यक्ती, त्या व्यक्ती. ठीक आहे. तर त्यामुळे सांगते तुम्हाला की माझा स्वतःचा अनुभव मी शेअर करते की टीचिंग तर आहेच आहे, त्याच्यानंतर हे सगळे बाकीचे लिखाणाचे काम असतील, हे असतील, तर एवढं सध्या काम आहे मार्केटमध्ये. तर त्यामुळे तुम्ही तुमचे प्लॅन बी आणि सी सुद्धा रेडी ठेवले पाहिजेत. आणि पॅरलली एक पॅशन म्हणून सुद्धा ह्यात उतरलं पाहिजे. ठीक आहे. तसं तर आपण स्वतःला अपडेट ठेवलं की बरोबर मार्केट आपल्यापर्यंत येतं. एवढं तुम्हाला सांगायचंय की ह्या गोष्टी जर आपण, कसं होतं, लगेच यायचं टीचिंग सुरू करायचं, मग ते थोडंसं राहून जातं बाजूला.
तर हे एक एक टीचर किंवा एक गाईड म्हणून मला तुम्हाला सांगावंसं वाटतं, की अभ्यास कसा पाहिजे, की फक्त परीक्षेपुरतं तुम्ही ठरवू नका, की हे आपल्याला ज्ञान मिळालं पाहिजे. हे माहिती पाहिजे. ठीक आहे, की आपले हे विषय आहेत. आपण या विषयात काम करतोय. तर आपल्याला हे माहिती असणं अनिवार्य आहे, कंपल्सरी गरजेचं आहे. भाषाचे विद्यार्थी असतील, व्याकरण माहिती पाहिजे. विज्ञानाचे असतील, तर त्याचं सगळं तुम्हाला वैज्ञानिक त्याची बैठक माहिती पाहिजे. जो कुठला तुमचा पी-जी ग्रॅज्युएशनचा विषय आहे, तो पॅशनेटली तुमच्यामध्ये ब्लडमध्ये तो गेला पाहिजे. ठीक आहे. असं ते झालं पाहिजे. म्हणजे मग काही नाही, त्या व्यक्तीला कुठलंही करियर ओपन असतं ऑलवेज. ठीक आहे. तर एवढा एक मोलाचा सल्ला आहे. आता परीक्षा आहे उद्या. आज माझं शेवटचं सेशन असणार आहे तुमच्यासोबतचं. म्हणजे ह्या परीक्षेपुरतं, टी पुरतं. अजून एक सांगायचंय, की परीक्षेमध्ये पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करायचं. प्रश्न किमान 2 वेळा वाचायचा. नाही समजला, कन्फ्युजन वाटतंय, तर पुढच्या प्रश्नाकडे जा. तिथंच फार वेळ खर्च करू नका. पुढचा प्रश्न घ्या. कारण कधी-कधी पुढचे प्रश्न फार ईझी असतात. ठीक आहे. प्रश्न तुम्हाला एका पातळीवरती, एका पिचवरती सेट होऊ देणार नाहीत तुमचं सायकॉलॉजी किंवा विचार करण्याची प्रक्रिया. सतत अप एंड जम्प्स असणार आहेत. कारण प्रश्नांच्या वाक्यरचनेचं ड्राफ्टिंग तसंच असतं. एकदा म्हणतात चूक ओळखा, एकदा म्हणतात बरोबर ओळखा. हं. असं पर्याय भरपूर दिलेले असतात. त्यामुळे डोकं खूप खूप आपल्याला त्रासदायक होणार आहे ते सगळं विचार प्रक्रिया करणं. पण तरी सुद्धा वेळ दिलेली आहे, ही वेळ महत्त्वाची लक्षात ठेवायची. पॅराग्राफ वरतीचे प्रश्न वेळखाऊ असतात. पद्य त्याच्याहून अधिक क्लिष्ट असतं. कारण पद्यातले सगळे भावार्थ असतात, प्रतिकार्थ असतात, प्रतीकं वापरलेली असतात. त्याच्यातून आपल्याला वस्तुस्थितीकडे यायचं असतं. त्याच्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात. त्याच्यामुळे तिथं पण व्यवस्थित वाचन झालं पाहिजे. त्यामुळे मी नेहमी सांगते, की वाचन इतकं तुमचं प्रगल्भ पाहिजे. आपण एक रँडमली म्हणून वाचत होतो आतापर्यंत. ते साधं वाचन आहे. ठीक आहे. आता वाचन असं पाहिजे, की म्हणजे असं डोळ्यात तेल घालून, की कमी वेळात पण त्या ह्याचं कॅचिंग झालं पाहिजे, की यातले कीवर्ड्स कळले पाहिजेत. प्रश्न कळणं इथंच आपला अर्धा विजय असतो आणि पुढचं उत्तर टिक करणं यात अर्धा विजय असतो. ठीक आहे. त्यामुळं प्रश्नपत्रिका कव्हर करणं हे आपलं मेन टार्गेट आहे. शांत स्थितीत हे करायचे, गडबड करायची नाही, गोंधळून जायचं नाहीये. पूर्ण अवधान तिथंच असलं पाहिजे आपलं. आल्यानंतर उगीच त्याच्यावर चर्चा करत बसायची नाही. परीक्षा संपली तिथंच विषय क्लोज झाला. त्याच्यानंतर रिलॅक्स राहायचं. आन्सर की वगैरे ज्या वेळेला डिस्प्ले होईल ऑथेंटिक, त्यावेळेला त्याच्यावर चर्चा करायची. तोपर्यंत उगीचच ते गुऱ्हाळ गाळायचं नाही. ठीक आहे. आणि परीक्षेमध्ये मात्र शांत चित्तानं, कारण सगळं येत असतं. फक्त त्यांनी शेवटी परीक्षा आहे ना, मग परीक्षा कशाला म्हणायचं नाही का? परीक्षा आहे म्हणून ते तसं करणारच. त्यांना आपल्याला अधिकाधिक कामाला लावणार तो एक्झामिनर परीक्षा. ते त्यांचं कामच आहे. तर त्यामुळं आपण रेडी राहायचं आणि अभ्यास मात्र सतत चालू ठेवला पाहिजे. रोज कमीत कमी अर्धा तास, 1 तास आपला अभ्यास परीक्षा संपली तरी सुरूच पाहिजे. आपल्या विषयावर आपलं कमांड असणं फार आवश्यक आहे. ठीक आहे? तर एवढंच मला सांगायचंय कारण आता आज शेवटचं सेशन आहे. परवाच्या दिवशी आपण काही एम-सी-क्यूज काढले होते मी त्याच्यावर आपण चर्चा करत होतो. आपण ते कंटिन्यू करूयात. त्याच्या आधी राम सर सांगत होते. त्याला जोडून मला तुम्हाला असं सांगावं वाटलं, की हे क्लासेस फक्त आणि फक्त तुमच्या म्हणजे ह्या टी किंवा टीचिंग प्रोफेशनमध्ये तुम्ही जे काही करियर करत आहात, केवळ त्याच्यासाठीच तुम्हाला गरजेचे आहेत. म्हणजे इतकीच त्यांची मर्यादा नाही. हं. तर तुम्हाला भाषेमध्ये किंवा तुमच्या विषयामध्ये अजून खूप वेगवेगळे करियर हे आहेत, पिलर्स ओपन आहेत, वेज ओपन आहेत. तर त्याच्यासाठी सुद्धा कोर तुमचं जे बनवायचे सब्जेक्टचं, तर त्याच्यासाठी हे क्लासेस तुम्हाला मदत करणार आहेत. आणि तुम्हाला कुठलीही शंका असली, कुठलंही गाईडन्स पाहिजे असेल, तर तुम्ही कधीही म्हणजे सगळ्या टीचर्सचे आमचे फोन नंबर तुमच्याकडे अवेलेबल आहेत. तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. कुठलीही अडचण असेल, तर आमच्याकडून सगळ्या प्रकारे तुमची ती अडचण सोडवण्यासाठी मदत केली. ठीक आहे? हं. चला आता एवढं बोललेली आहे. आता आपण शेअर करते मी स्क्रीन. ठीक आहे? हं. ठीक आहे, तर आपण ह्या प्रश्नापर्यंत आलेलो होतो. रेकॉर्डिंग सुरू आहे. एकदा चॅट बॉक्स बघूया. माझा आवाज येतोय ना? आत्ताचं सगळं व्यवस्थित तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे का? मला उत्तर द्या.
येस, राखी मॅडम हो म्हणताय. ठीक आहे. म्हणजे आवाज क्लिअर आहे. श्रद्धा मॅडम ओके. मेहुल येस येस. ठीक आहे. तर ह्या सगळ्या सूचना व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत. त्यामुळे ही फक्त एक परीक्षा नाही, अशा खूप परीक्षा लाईफमध्ये आपल्याला वेगवेगळ्या पातळीवर द्याव्या लागतात. म्हणजे फक्त हे प्रोफेशन आहे. लाईफमध्ये वेगवेगळ्या परीक्षा आपल्यासमोर कायम उभ्या असतात. त्यामुळं नेहमी आपली शस्त्र पारजून तयार राहायचं, कारण कधीही काही होऊ शकतं. त्यामुळे आपले स्किल्स आपण मात्र सोडायचे नाहीत. ठीक आहे. ज्याच्याकडे क्वालिटी आहे त्याला मरण नाही, हे लक्षात ठेवा नेहमी. चला ठीक आहे. बघा मी स्क्रीनवरती सगळ्यांना प्रश्न हे केलेला आहे, आपल्या आपल्या स्क्रीनवरती वाचायचा. ठीक आहे. निम्नलिखित अक्षरी खंड ऑब्लिक वर्णविच्छेद, याला वर्णविच्छेद केलेला आहे हा. ठीक है, ये वर्ण विच्छेद करून आपल्याला दिलेले आहे. से बनने वाला सही शब्द चुनिए. म हलंत रु द आ मृदा मिदा मृदा आणि मिर्दा. हे झालेला होता, तरी पण आता इथपर्यंत आणून सोडले, आपल्याला ओपन झाले ते. ठीक आहे. हा मृदा. ठीक आहे. तर इथं रुची मात्रा आहे. ठीक आहे. ही रुची मात्रा आहे, म्हणजेच हे असं हे रूचं मात्रेचं चिन्ह आहे. त्याच्यामुळं आपला करेक्ट पर्याय आहे मृदा. ठीक आहे. व्यवस्थित बघायचं. डोळ्यांचं काम इतकं हे चालणार आहे ना, म्हणजे खूप महत्वाचं काम आपल्याला डोळे करणार आहेत ह्या एक्झामसाठी. कारण वाचनाचं बरोबर वाचणे आणि दुसरं आहे विचार. आपल्या सीपीयूचं काम, की काय विचारलं एक्झॅक्ट कळणे. शब्दभेद पहचानिये. अज्ञानी, तद्भव, तत्सम, देशज, विदेशी. बघा अज्ञानी, आपण मराठीत अज्ञानी म्हणतो, हिंदीमध्ये अज्ञानी. ठीक है. हाँ, तो अज्ञानी हाँ एक प्रसिद्ध शब्द है, वो बहुत ही प्रसिद्ध शब्द है। तो इसका जो भेद है वह आपको पहचानना है। तो देखिए तद्भव, तत्सम, देशज और विदेशी, क्या होगा अज्ञानी शब्द? तत्सम। अच्छा, सब लोग तत्सम कह रहे हैं। ठीक है। हाँ, तत्सम यानी संस्कृत के समान। ठीक है, संस्कृत के समान। हम्म तत्सम यानी संस्कृत के समान। और तद्भव यानी संस्कृत से उद्भव, यानी जो विकसित है, उत्पन्न हुए हैं वे शब्द। ठीक है। तो ये अज्ञानी शब्द है, ये है तत्सम। आता बघा हा शब्द परात, आपल्या गावाकडच्या सगळ्या लोकांना माहिती आहे हा शब्द परात. ग्रामीण भागात हा शब्द रोज आणि खूप अगदी परिचयाचा शब्द आहे परात शब्द. बघा परात शब्द कुठला असेल? विदेशी, तत्सम, देशी, तद्भव, परात शब्द. ठीक आहे. ह्याच्यात क्लू आहे. परात हा शब्द जो आहे तो ग्रामीण भारतातला शब्द आहे आपल्या. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे तो देशी शब्द आहे. तो आपण आपले स्वदेशीयांनी स्वकीयांनी तो तयार केलेला शब्द आहे, किंवा आपल्या मातीतून तो निर्माण झालेला शब्द आहे. ठीक आहे. त्यामुळे हा देशी शब्द आहे परात, ज्याच्यामध्ये आपण रोज भाकरी थापतो, पीठ मळतो. ठीक है। पितळची मोठी परात सगळ्यांच्या डोळ्यासमोर आली असेल। ठीक है। तो ये परात शब्द है, जो हमारी ग्रामीण संस्कृति में या ग्रामीण परिवारों में बहुत ही परिचित शब्द है, जो जिसमें हम आटा गूंथते हैं, हाँ, रोटी तैयार करते हैं, वो है देशी शब्द परात। चलिए, आदि इस शब्द का अर्थ छाटिए। आदि शब्द नीट वाचायचा आहे. इत्यादी सोबत गल्लत करायची नाही. आदि शब्द आहे, नीट बघायचे. इस शब्द का अर्थ छाटिए। प्रारंभ, लत होना, एक व दो और अंत। आदि अर्थ छाटिए। का बरं? रवींद्र सर, आदि शब्द का अर्थ अंत आहे का? बघा इथं सगळ्यांची गडबड झालेली आहे. एक उत्तर आलंय, दोन आलंय, चार आलंय. हम्म हम्म मग आता हे नाहीयेत म्हणून 3 का? मी म्हंटल की हे सगळे उत्तर आलेत, मग राहिलेला आकडा 3 का? असं लॉजिक लावलं का? हम्म बघा इथं या प्रश्नानं तुम्हाला गोंधळून टाकलेला आहे.
तर प्रारंभ बरोबर आहे. आदी म्हणजे प्रारंभ. आपण म्हणतो ना की आदी नाही अंत नाही. आदी नाही म्हणजे प्रारंभ, ज्याची सुरुवात. सुरुवात आदी म्हणजे प्रारंभ. त्याच्यानंतर लत होना. लत होनाचा अर्थ काय सांगा बरं. इस शब्द का पहले मुझे अर्थ बताइए. लत होना. लत होना, स्टेप बाय स्टेप चलिए. लत होना, इसका मुझे अर्थ बताइए जो आपको परिचित है. शेअर कीजिए मुझसे. चलिए. लत होना, सवय. बरोबर. आदत, सवय. ठीक आहे. पण ही आपण जनरली नकारात्मक वापरतो. की शराब की लत लग गई. ठीक आहे. मोबाईल की लत लग गई. कारण ही चुकीची पद्धत आहे. अभ्यासाची अशी आपण अभ्यास करताना असं म्हणत नाहीत की पढाई की लत लग गई. लत हा शब्द नकारार्थी भावनेतून जातो. ठीक आहे. तो आदत लगना, तो लत होना. ठीक है. तो वो शराब के आदीन हो गया. वो शराब के आदी है. ठीक आहे. मोबाईल के आदी है हम. म्हणजे त्याची आपल्याला लत आहे, सवय आहे, पण ती कशी आहे? चुकीच्या आहे ना भावनेने. ती सकारात्मक नाही. अभ्यासाची सवय आपण सवय म्हणतो. ठीक आहे. तर ते आपण व्रत म्हणतो, अभ्यासाची सवय वगैरे. तिथे आपण लत नाही म्हणून. ठीक है. तो ये दोनों ही अर्थ इसके सही है, इसीलिए हमारा विकल्प है 3 नंबर का, 1 व 2. ठीक है. समझ में आया. तो प्रारंभ भी अर्थ है आदि इस शब्द का. आधी म्हणल्यानंतर आपल्याला कळेल की आपण म्हणतो ना आधी नाही अंत नाही, तेच प्रकार तो. लत होणं म्हणजे त्याच्या आहारी जाणे. एवढं आहारी जाणे की सवय होणे म्हणण्यापेक्षा आहारी जाणे. ठीक आहे. आपण म्हणजे थोडक्यात आपलं नियंत्रण राहत नाही, आपण आहारी जातो त्यावेळेला लत होणे. ठीक है. तो आदि ये शब्द उसके लिए भी यूज किया जाता है. और अंत इसका विपरीत अर्थ वाला शब्द है, विलोमार्थी शब्द है ना. अंत, आदि और अंत, शुरुआत और अंत, समापन, क्लोज, दी एंड. ठीक है. तो ये अंत जो है वो आदि का जो है वो विलोमार्थ वाला शब्द है. ठीक है. विरुद्धार्थी शब्द. चलिए आराम से जरा सोच के ये कीजिएगा, जल्दबाजी में गलतियां हो सकती है. ठीक है. 14वां प्रश्न है, निम्नलिखित में से तत्सम शब्द कौन सा है, यानी संस्कृत के समान. ऊंचा, अश्रु, आग और चीता. ऊंचा, अश्रु, आग, चीता. हाँ. हा इत्यादी आहे, पण आपल्याला आता आधी बघायचंय ना. तर आधी हा शब्द पकडायचा. इत्यादी पण म्हणतो. कोणी विचारले. हो, राखी मॅडम. इत्यादी पण म्हणतो, पण आपण हिंदीमध्ये आधीच म्हणतो. ठीक आहे. मराठीत इत्यादी म्हणतो. म्हणतो आपण, नाही असं नाहीये. पण इथे आपल्याला हे शब्दावर जास्त फोकस करायचंय. ठीक आहे. आता इत्यादी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचे. कारण ह्याचा अर्थ इथं पण जोडला जातोय. ठीक आहे. हे म्हणतात, ते तसंही म्हणतात. ठीक आहे. अश्रु. ठीक है. सब लोग अश्रु कह रहे हैं, तो मैं भी आपके साथ चलूंगी. ठीक है. तो हमारा जो है अश्रु शब्द है, तत्सम. ठीक है. 14वां शब्द जो है वो तत्सम, अश्रु. ठीक है. कोई बता सकता है कि अब ये ऊंचा जो शब्द है वो कौन सा है. आग, चीता. हम्म काय असेल बरं ऊंचा हा शब्द. ठीक आहे. अश्रू हे कळलं की आपण अश्रू समजून घेतलं. ठीक आहे. ऊंचा तद्भव म्हण. बर. ठीक आहे. आग. हाँ, पुढचा शब्द आग. कौन सा प्रकार है वो. आग शब्द बताइए. देशी. तद्भव. तद्भव. आग तद्भव. बर. चीता. चीता. तद्भव. बर. ठीक है. तो यह शब्द, ये जो उर्वरित शब्द है, तो इसका प्रकार भी कौन सा है वो अभी आपको ढूंढना है, और उसका भी आपको
प्लीज अभ्यास होना चाहिए और वो अपनी रनिंग नोट में लिख कर लग के रखिएगा कि इसके भी प्रकार कौन सा है, कि अश्रु ये तत्सम हो गया, लेकिन ऊंचा, आग और चीता, इनका प्रकार भी कौन सा है वो आपको याद होना चाहिए। ठीक है, चलिए अगला प्रश्न है 15वां प्रश्न। निम्नलिखित में से देशज शब्द कौन सा है? निम्नलिखित में से देशज शब्द कौन सा है? काच, ताकत, सपना, गांठ। देशज शब्द, ताकत, सपना, गांठ, काच। हम्म, 2, ताकत, 4, गांठ। देशज शब्द, 4 म्हणतायत. आता इथे तुक्का मारलेला दिसतोय सगळ्यांनी, है ना? ऐसे ही तुक्का मार दिया है, लग गया तो लग गया, है ना? ठीक है, देखिए काच, ताकत, सपना आणि गाठ शब्द आहेत. हम्म, काय अजून कोण सांगताय का कन्फर्म उत्तर? नाही की मॅडम हेच असणार? बरेचसे लोक 4 वरती आहेत. ठीक आहे, ठीक आहे, 4 वरच सगळे येत आहेत. तुम्हाला ते गाठ म्हणल्यामुळं वाटतंय तसं. हम्म, तर आपल्याला देशज शब्द ओळखायचा आहे. ठीक आहे, तर गाठ हा जो शब्द आहे तो तद्भव शब्द आहे, मी तुम्हाला सांगते. गाठ शब्द जो आहे तो तद्भव आहे. तद्भव. तद्भव, गाठ शब्द तद्भव आहे. हा, सांगितलं मी तुम्हाला. देशज नाहीये गाठ. हम्म. बघा आता तुम्हाला 3 पर्याय दिलेले आहेत विचार करायला. आता सांगा, भागवत सर, मेहुल. बर, नरेश सर. आता अजून एक सांगते. तुम्हाला सांगते ताकद हा जो शब्द आहे ना, मला लिहिता येत नाही ह्या पेनाने, ते पेन एवढं हे होत नाही. बघा, ताकद जो शब्द आहे तो अरबी आहे. आता उरले 2 पर्याय, काच आणि सपना. काच, सपना. आता सांगा उत्तर करेक्ट. आता 1 आणि 3 मध्ये सिलेक्ट करायचे. हम्म, बघा, बघा काय लिहिलंय मी सपनाच्या पुढे. सपना सुद्धा तद्भव आहे. मग आता आपलं पर्याय काय असणार आहे? चलिए फिर हमारा उत्तर क्या होगा? हम्म, आई बात समझ में? खाच. काच हा शब्द देशज आहे. ठीक आहे, आपल्याला वाटत नाही तो शब्द देशज असेल म्हणून. पण फार म्हणजे प्रसिद्ध है, ये सुप्रसिद्ध शब्द है, लोकप्रिय शब्द है, और मीन्स हमारी रोजमर्रा की जिंदगी का बहुत ही काफी मीन्स रिलेट करता हुआ शब्द है कांच। ठीक है, तो हमें बिल्कुल ही नहीं लगेगा कि कांच यह शब्द देशज भी होगा। ठीक है, तर हे कांच शब्द जो आहे तो देशज आहे. ठीक आहे, आणि ताकद अरबी शब्द आहे, सपना तद्भव आहे, गाठ तद्भव आहे. ठीक आहे, तर हे असं होतं गोंधळ.
विचार करायला भाग पाडतात प्रश्न, आणि उद्या म्हणजे परवा असंच होणार आहे. त्यामुळे शांततेत काम करायचे, पण इतकी पण शांतता नाही की पार अगदी वेळ होत आलाय आणि तिथे एकाच प्रश्नावर आपली गाडी थांबली. बिलकुल नाही, घड्याळाकडे लक्ष द्यायचे आणि तेवढ्या वेळात तो प्रश्न सुटला तर ठीक, नाही तर पुढे जायचे. ठीक आहे, ते एकाच प्रश्नाला हे करून बसायचं नाही, अडकून बसायचं नाही. जो शब्द प्रयोगानुसार परिवर्तित होता है वो कहलाता है. जो शब्द प्रयोगानुसार परिवर्तित होता है, म्हणजे आपण त्याला जसं वापरू तसं त्याचं परिवर्तन होतं. त्या शब्दाला काय म्हणतात? प्रयोगानुसार परिवर्तित होता है, वह शब्द क्या कहलाता है? विकारी शब्द, विशेषण शब्द, पदबंध, सर्वनाम शब्द. विकारी शब्द. विकारी शब्द. ठीक है, याच्या नावातच विकार आहे, ह्याला विकार होतो. हाँ, इसे विकार होता है. हाँ, बाधा हो जाती है. तो कौन सी बाधा होती है? कि जिस प्रकार आप प्रयोग करोगे उसी प्रकार वो बाधित होगा. हा, म्हणजे तुम्ही जर त्याचा जसा प्रयोग कराल तसं त्याला बाधा होणार, लागण होणार. ठीक आहे, त्याला विकार होणार. तुम्ही जसं त्याला ट्रीटमेंट द्याल तसा त्याचा विकार बदलेल. ठीक आहे, आणि त्याच्या अपोजिट की जो शब्द परिवर्तित नहीं होता, मग तो कुठला? हाँ, जो शब्द प्रयोगानुसार परिवर्तित नहीं होता वो शब्द कौन सा? हा, थांबा जरा, प्रकाश सर विचारतायत. हा, विकारी शब्द म्हणजे जो शब्द त्याच्या वापरानुसार बदलत जातो त्याला आपण विकारी शब्द असे म्हणतो. ठीक आहे, ती पीडीएफ आणि ते रेकॉर्डिंग आता वाचा, वेळ कमी होत चाललाय. ठीक आहे, आणि हा, आता ज्या शब्दाला काहीच फरक पडत नाही, तुम्ही कसाही त्याचा प्रयोग करा, तो शब्द बदलत नाही, तो असतो अविकारी. म्हणजे त्याला कुठलीही बाधा होत नाही, संसर्ग होत नाही, त्याला कुठला विकार होत नाही, तो बाधित होत नाही, पीडित होत नाही. ठीक आहे, तर तो शब्द अविकारी, त्याच्या बरोबर उलटा. ठीक है, तो ये है विकारी शब्द. दिए गए शब्दों में से जातिवाचक संज्ञा बताइए. जातिवाचक संज्ञा बताइए. बघा, संज्ञा म्हणजे नाम. नाम हा जो चॅप्टर आपण घेतला होता त्याच्यावर हा प्रश्न आलेला आहे. लकड़ी, आप, बुनना, रमेश. लकड़ी, आप, बुनना, रमेश, ये 4 विकल्प है और इनमें से जातिवाचक संज्ञा को पहचानना है. वेरी गुड, बहुत खुशी हुई कि आप सब लोगों को पता है कि लकड़ी यह जातिवाचक संज्ञा है. ठीक है, हाँ, तो ये उर्वरित शब्द क्या है? आप शब्द क्या है? चलिए बताइए, आप शब्द क्या है फिर? सर्वनाम. हाँ, चलिए फिर बुनना. हाँ, करेक्ट, सर्वनाम. बुनना, बुनना, विणणे, विणण्याची क्रिया. थांबा थांबा, आधी बुनना सांगा. क्रियावाचक. आणि रमेश? रमेश नाम. ठीक आहे, म्हणजे हे सगळं आलं पाहिजे, त्याच्यावर फक्त उत्तरच पकडायचं आणि मग जायचं. ते काय मग ते घोका नोका, फक्त परीक्षेसाठी होतं. ठीक आहे, हा, व्यक्तिवाचक. व्हेरी गुड. अजून त्याच्यातल्या डिटेल सांगितलं, विशेष नाम पण आहे. ठीक आहे, चला, असं एकदम डीपली हे करायला शिका. फक्त आपलं उत्तर घेतलं, आपलं काम झालं, निघा, असं नाही. ते सगळं आटपून जायचं, बाकीचा पसारा. ठीक आहे. अनिश्चयवाचक सर्वनाम है आप, जिसकी, कोई, क्या. अनिश्चयवाचक सर्वनाम आप, जिसकी, कोई, क्या. ठीक है, कि आप सभी ने एकदम सही जवाब दिया है. व्हेरी गुड, सभी का अभिनंदन. ठीक आहे, तो कोई, कोई म्हणजे काहीच कळत नाहीये. ठीक आहे, आप म्हणलं की एकदम कळतंय की तुम्हीच, हो तुम्हीच, कळतंय, निश्चय आहे. ठीक आहे, जिसकी म्हणल्यानंतर पण निश्चय आहे. त्याच्यानंतर क्या म्हटल्यानंतर सुद्धा ते प्रश्नार्थक जरी असलं तरी सुद्धा तिथं पण स्पष्ट होते की काय नेमकं. ठीक आहे, पण कोई म्हणल्यानंतर कोण? सीता, गीता, रमेश, राखी मॅडम, मीना मॅडम, कोण? कोई पूछ रहा था लेकिन कौन, तर ते कळत नाहीये, म्हणून म्हणजे अनिश्चयवाचक. ठीक आहे, व्हेरी गुड.
डैश डैश भी बाजार जाना है। हाँ? सर्वनाम की पूर्ति कीजिए। अब इसमें आपको निम्नलिखित में से योग्य सर्वनाम छांटकर यहाँ पर फिलअप करना है, भरना है, पूर्ति करनी है। वहां, वरना, कल, मुझे, डैश डैश भी बाजार जाना है, यहाँ पे आपको सर्वनाम की पूर्ति करनी है। वहां, वरना, कल, मुझे। वेरी गुड, मुझे। ठीक है, मुझे। सभी ने सही जवाब दिया है, सभी का अभिनंदन। ठीक है, तो मुझे भी बाजार जाना है। ठीक आहे, आता बघा, वहां भी बाजार जाना है असं नसतं, वरना भी बाजार, म्हणजे लगेचच हे वापरून बघायचं। जर इथे काही संदेह वाटला, अगर आपको लगता है यहाँ कुछ संदेह है, तो इसका वाक्य में प्रयोग करके आप चेक कर सकते हो। वहां भी बाजार जाना है, वरना भी बाजार जाना है, कल भी बाजार जाना है। आता हे कल भी बाजार जाना है बसतं, ठीक आहे, पण इथं मुझे हे सर्वनाम आहे, क्लिअर कट दिसतंय हे मुझे सर्वनाम। काही लोक इथं पण गोंधळ होऊ शकतो कल सोबत, की कल भी बाजार जाना है म्हणजे उद्या पण बाजारात जावं लागेल असं आपण म्हणतो, कल भी बाजार जाना है, बरोबर आहे। पण इथं काय सांगितलंय, सर्वनाम, मग हे क्लिअर कट दिसतंय इथं, हे मुझे हे सर्वनाम आहे। ठीक आहे, तर तिथे जमलिंग व्हायचा चान्स होता। हाँ। खूब मन लगाकर पढ़ो, डैश डैश में प्रथम, एक मिनट, प्रथम आओ। खूब मन लगाकर पढ़ो, डैश डैश परीक्षा में प्रथम आओ। ठीक है, अभी इसमें से जो उचित है शब्द, वो वहां पे आपको उसकी पूर्ती करनी है रिक्त स्थान पर। ताकि, चूंकि, अन्यथा, क्योंकि। आता हे काय आहेत बरं सांगा? हे ताकि, चूंकि, अन्यथा, क्योंकि हे काय आहेत? हे आधी सांगा मला। हो, बरोबर आहे, हा वझे। सर आहेत का मॅडम आहेत माहित नाही, बरोबर आहे, क्रियाविशेषण। हा, ते हे आधी काय आहेत हे सांगा बरं। येस, अव्यय आहेत, हा शीतल मॅडम बरोबर, अव्यय आहेत, हे सगळे अव्यय आहेत। ठीक आहे, तर हे पहिल्यांदा कळलं पाहिजे की हे काय आहे, उभयान्वयी अव्यय आहेत। ठीक आहे, दोन ह्याला जोडणारी ते हे आहेत, अव्यय आहेत। ठीक आहे, वाक्यांना। खूप मन लगा कर पढ़ो, ताकि परीक्षा में प्रथम आओ। ठीक आहे, ताकि हे करेक्ट आहे। चूंकि नसतं, अन्यथा बसत नाही, क्योंकि अर्थप्राप्ती होत नाही, हे सगळ्यांचा वापर केला तर। अगर इन तीनों का इस्तेमाल करते हैं, इन तीनों अवयवों का, तो इसके जो सार्थक वाक्य है वो नहीं कहलाता। लेकिन ताकि का शब्द अगर आप करते हो तो वो सार्थक हो जाता है। खूब मन लगाकर पढ़ो, ताकि परीक्षा में प्रथम आओ। ठीक है, तो ये अंतिम संदेश था इस प्रश्न के माध्यम से आप सभी को, कि खूब मन लगाकर पढ़ो ताकि परीक्षा में प्रथम आओ। ठीक है, तो ये संदेश देकर ही यहाँ आज की तासिका यहाँ पे समाप्त होती है। ठीक है, तो इसी प्रकार ये पूरा हमारा हिंदी का सत्र जो था टीईटी के लिए, इसका समापन यहाँ पे हो जाता है। ठीक है, ठीक है, ये कल ले लिया था, अगर आपको चाहिए तो मैं ये भेज दूंगी आज ग्रुप पे। ठीक है, और किसी को कोई शंकाएं हैं तो मुझे पूछ सकते हैं आप। एग्जाम के बारे में तो कल बता दिया है। ठीक है, हम्म, नहीं, मुझे ज्यादा धन्यवाद आपको ही देना है, क्योंकि आपने बहुत ही पेशेंस के साथ, हाँ, ये सब लेक्चर्स अटेंड किए। ठीक है, आपने बहुत अच्छी तरह से सक्रिय सहयोग दिया हमारे साथ, क्योंकि प्रमाण हिंदी पढ़ाते समय थोड़ा सा मातृभाषा से होके हमें उस हिंदी तक पहुंचना होता है। तो मेरी यही कोशिश थी मेरी यही कोशिश थी। येस, येस, ठीक आहे, आज एकदा ज्या महत्वाच्या पीडीएफ आहेत त्या सगळ्यांना मी पाठवून देते, सरांच्या ह्याच्यातून। पण सगळे खूप छान विद्यार्थी होता तुम्ही, कारण माझा स्वभाव थोडासा स्ट्रिक्ट आहे, की अभ्यासाबाबतीत थोडस हे नाही चलत, की सगळ्यांनी व्यवस्थित अटेंटिव्ह लक्ष द्यायचं। त्याच्यामुळे मी तुम्हाला बघितलं असेल की हे फक्त वन मोर ट्रान्झॅक्शन नव्हतं, की फक्त एकार्थी संभाषण किंवा एकार्थी लेक्चर नाही होणार। तुम्हाला सुद्धा इथं मला माझ्या बरोबर तिथं अटेंड करायचंय, नुसतं मीच बोलत राहणार तुम्ही ऐकायचं असं नाहीये। ठीक आहे, तर तुम्ही सुद्धा हे करायचे, कारण हे तुमच्यासाठीचा खटाटोप आहे सगळा। ठीक आहे,
ह्याच्यासाठी केंद्रस्थानी तुम्ही आहात विद्यार्थी म्हणून. ठीक आहे. तर सगळेजण मला समवयस्क असतील, माझ्यापेक्षा सिनियर असतील, तरी पण मी शिक्षिकेच्या भूमिकेत होते. कधी तुम्हाला थोडंसं ओरडले असेल, कधी विचारलं असेल की कसं काय हे चुकतंय, का बरं करत नाहीत, तर ते फक्त एका शिक्षिकेच्या भूमिकेतून होतं, ह्याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. आणि विद्यार्थी दशेत मी सुद्धा आहे तुमच्यासारखी, त्यामुळं जरी माझ्यापेक्षा कमी वयाचे शिक्षक असले तरी त्यांनी मला रागवलं तरी फरक पडत नाही. आणि शिकताना अजिबात लाज ठेवायची नाही कधी, की मग मला हे एवढंसं येत नाही म्हणून सगळे हसतील, आता मग कसं विचारावं मॅडमला. तर मग ती शंका तुमची लाईफ टाईम तुमच्या सोबतच राहते. तर त्यामुळं मी सुद्धा माझ्या छोट्या छोट्या मी खूप प्रश्न विचारते माझ्या शिक्षकांना. आणि ते पण त्यांनाही माहिती असतं की हे उत्तर दिल्याशिवाय ही काही सोडत नाही. त्यामुळे नेहमी प्रश्न विचारणारी माणसं चांगली असतात, क्लिअर असतात. ठीक आहे. आणि ती आत्मविश्वासाने पूर्ण अशी ओतप्रोत भरलेली असतात. त्या माहिती पाहिजे, सगळं माहिती पाहिजे. ठीक आहे. विचारायला काय हरकत आहे त्याला. ठीक आहे. तर त्या मला जसं हिंदी तुम्हाला म्हणजे हिंदीचा प्रॉब्लेम नेहमी असतो की हिंदीची प्रश्नपत्रिका समजतच नाही. कारण प्रमाण भाषेतलं हिंदी वाचायची सवय आपल्याला नसते. त्यामुळं अर्थ प्राप्त होत नाहीत. बोर्डाचे पेपर त्याहून समजत नाहीत. पण खूप प्रयत्न केलेला आहे तुम्हाला की तिथपर्यंत घेऊन जाण्याचा. तर मधला खूप मोठा गॅप होता की आपण शाळा सोडल्यानंतर हिंदी जवळपास आपला संपर्क तुटलेला होता. पण तुम्हाला अगदी मी पार अगदी ब क ड वर्णमालापासून ठीक आहे. हा ते तुम्हाला अनावरतचा का हे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय हे जे आहे ना हे लगातार होतं. काल आपण ह्याच्यावर चर्चा घेतलेली आहे कविता मॅडम. ठीक आहे. हम्म. लगातार म्हणजे त्याचा स्ट्रोक तोच असणार आहे, स्पीड तीच असणार आहे. इथं अविरल मध्ये सुद्धा तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं. अविरल म्हणजे पण कंटिन्यूच आहे, पण ते असं त्याला थांबण्याचं काहीतरी हे, पण लगातार म्हणलं की त्याला थांबायला हेच नाहीये. लगातार लगा हे शब्दाला अधोरेखित करायचे तिथं. ठीक है. तो जिस तरह से प्रमाण हिंदी में पढ़ाना चाहिए था उसी प्रकार मैंने आपको मातृभाषा से होके हिंदी तक ले जाने का मेरी तरफ से पूरी कोशिश की है, प्रयास किया है. ठीक आहे. मी सगळ्यांना नावाने विचारलेले आहेत. नरेश सर असे ठराविक नाव आहेत, कविता मॅडम असतील, त्याच्यानंतर ळ वर्ण ल ल ल ल वापरायचं. ठीक आहे. हा तर सगळ्यांना असं हे करून सांगितलेलं आहे की जे सगळे चेहरे असतात त्यांची अगदी नावं घेऊन उत्तर तुम्हाला हक्कानं विचारलेली आहेत. तुम्हाला बाइंडेड केलेलं होतं की तुम्हाला हे उत्तर आलं पाहिजे. ठीक आहे. तरी सुद्धा सगळ्यांनी खूप छान समजून घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीने मी तुम्हाला हिंदी शिकवायचा प्रयत्न केलेला आहे. कारण आपल्या मराठी भाषिक ज्यांची ज्यांची बॅकग्राऊंड आहे त्यांना फार अवघड जातं हिंदी समजायला. पण मी माझ्या पद्धतीनं अगदी तुम्हाला शाळकरी मुलं असल्यासारखं तिथपासून इथपर्यंत आणलेलं आहे. ठीक आहे. बऱ्याच जणांना वाटलं की मॅडम खूप स्लो घेतायत, पण तसं नाही. स्लो नाही. कारण हिंदी भाषा शिकताना एकतर आधीच कॉम्प्लेक्स असतो. त्याहून प्रमाण भाषा समजत नाही. मग आपल्याला इतकी घाई करायची काय गरज आहे? कारण आपण त्याच्यासाठीच क्लासेस खूप ॲडव्हान्स वेळेमध्ये सुरू केलेले आहेत. तर तुम्हाला त्याचा फायदा झाला पाहिजे, की आता सगळेजण हिंदीमध्ये ॲटलीस्ट बोलू शकतील आत्मविश्वासाने. आप लोग आत्मविश्वास के साथ किसी से भी वार्तालाप करने के लिए अभी तैयार है, ऐसा मुझे आत्मविश्वास है अभी. ठीक है. और गारंटी है कि आप सब लोग कम से कम हिंदी में बातचीत के लिए तो तैयार है, अच्छी हिंदी में. ठीक है. हम्म. तो इसीलिए प्रकाश सर नापास झालो तर पुन्हा भेटू. ठीक आहे. नापास असं म्हणायचं नाही. आपण त्या सक्सेस पासून थोडंसं लांब असतो. ठीक आहे. नापास असं नाही म्हणायचं. ठीक आहे. तर आपण प्रोबॅबिलिटीचा नियम मी आताच तुम्हाला सांगितलाय, की नंबर ऑफ अटेम्प्ट्स मध्ये तुमचं नंबर ऑफ सक्सेस रेशो वाढत असतो. त्यामुळे तिथं क्विट नाही करायचं. कमीत कमी 4 अटेम्प्ट घ्यायचे. पण उगीचच आपलं चाललंय, काय करतोय, हे करतोय. हां? काय करतोय तर 10 वर्ष झालं ते एमपीएससी करतोय, युपीएससी करतोय, चाललंयच आपलं. ठीक आहे. 40शी झाली, 42शी झाली, 45शी झाली, तरी आपलं युपीएससीच करतोय आणि एमपीएससीच करतोय. तर तसलं उपयोगाचं नाही. कुठल्या पॉइंटवर थांबायला पाहिजे आणि कुठं हे करायला पाहिजे ते कळलं पाहिजे. त्याच्यात काय नाही. क्लिअर कट आपला आपला प्लॅन ए, बी, सी तयार पाहिजे. ठीक आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सर आलेले आहेत, वाट बघतायत की मॅडम कधी उरकत घेतायत. सरांनाही खूप बोलायचंय, शिकवायचंय, तुम्हाला सूचना द्यायच्यात त्या त्या सब्जेक्टच्या. ठीक आहे. तर सगळ्यांचं खूप छान सहकार्य होतं. तुमच्यासोबत शिकवताना मलाही खूप आनंद होता, हुरूप होता. आम्ही पण अपडेट राहतो तुम्हाला शिकवताना.
त्यामुळे आमचा पण फायदा आहे त्याच्यात, की आम्ही आमच्या विषयाला पुन्हा अजून जितकं शिकवत राहू तितके नवीन नवीन शिकायला मिळतं. हे एक टीचिंग लर्निंगचं हे प्रोसेसचा फायदा असतो, की अपडेशन आमचंही होत राहतं तुमच्यामुळे. ठीक है, तो इसी के साथ यह सहयोग ऐसा ही रहे, बढ़ता रहे हमारा और आपका स्नेह। ठीक है, सभी को परीक्षा के लिए बहुत बहुत शुभकामनाएं। ठीक है, जिस तरह से सूचना दिया है, ठीक है, तो उसी प्रकार अ, उसका अनुपालन कीजिए। ठीक है, और फिर सभी को बहुत बहुत धन्यवाद। हो प्रकाश सर, चेहरा दाखवून शिकवलाय, तुम्हाला कळत होतं बाई कोण शिकवतीये। हाँ, ठीक है, चलिए फिर यहाँ पे विदा लेते हैं और विराम लेते हैं। ठीक है, बाद में परीक्षा के बाद फिर मिलेंगे। ठीक है, तो सभी को ऑल द बेस्ट। एकदम आत्मविश्वास के साथ। ठीक है, हाँ, चलिए।